झी 24 तास एक पाऊल पुढे। एक जिल्हा बँक हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाशाचा नवा किरण घेऊन आली आहे। रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात बँकेनं तब्बल 70,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करून नवा आधार दिलाय। दुष्काळाचा आसमानी सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलं होतं। अशा परिस्थितीत खरीपाच्या पेरणीसाठी पैसा कसा उभा करायचा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता। याला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा अपवाद नव्हते। त्यातच शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे रद्द झाला होता। त्यामुळे कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण भटकावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र राज्य सरकारने ऐनवेळी बँकेला भाग भांडवल देत परवाना मिळवून दिला। एप्रिलमध्ये परवाना मिळाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात शेतकऱ्यांची गरज ओळखून बँकेनं 70,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं। यात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली नाही। बँकिंग परवाना प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने जिल्हा बँकेस 220 कोटीवरून 300 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यासाठी नव्याने 80 कोटी रुपयाचं उद्दिष्ट वाढवून दिलेलं आहे। जिल्हा बँक गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15,000 नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार आहे। बँकेच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून नवीन तंत्रज्ञान वापरणं शक्य होणार आहे। एरवी वेगवेगळ्या लागेबांध्यांमुळे सहकार क्षेत्र बदनाम झालं असताना धुळे जिल्हा बँकेनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलाय। सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीद बँकेनं खरं करून दाखवल्यानं जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी होतील यात शंका नाही। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।